तुमचे अशोक चव्हाण जातात, त्यांनी म्हणतात की 288 जागा आम्ही पाडू काय, मराठवाड्याची दौरा सुरू करतात. आपलं सरकार आपल्या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की ज्याला ज्याला जे जे करायचंय ते तो करू शकतो. तुम्ही उद्या म्हणाल की बास झाला पत्रकारिता, आपण लढवणार, तर नियम आहे काय कायदे? नाही नाही, माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. तर त्या लोकशाहीची ब्युटी काय आहे की त्याचा ना पक्ष, त्याच्याकडे ना डिपॉझिटला पैसे, तो मित्राकडून घेतो पण तो भरवू शकतो. मग त्याला कितीही कमी मतं पडली तरी सुद्धा त्याच्यावर एवढी कमी मतं पडली तर उभा कशा राहिला, यंत्रणा कशाला खराब केली, असं मग काही शासन नाही. या देशामध्ये हे कधीतरी होणार आहे की नाही की ज्या पॉलिटिकल पार्टीचे रजिस्टर आहे त्यांना एक विशिष्ट मतं मिळाली आहेत, त्यांचीच माणसं उभी राहू द्या. मध्ये चाललं होतं ना की 500 जण उभे राहणार, मग ईव्हीएम वर करता येणार नाही, मग त्यामुळे मुद्दा का पुन्हा तुमच्या मुद्द्याशी येतो की त्यामुळे कोण 288 लावणार, कोण 287 लावणार, त्याचं स्वातंत्र्य आहे. या राज्याला चालवणारी आमची त्रिमूर्ती जी आहे ती इतकी अलर्ट असते की प्रत्येक गोष्ट ते जे करतात ती काय अशी सगळी ओपनली सांगता येणार नाही. त्यामुळे ते तिघेही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, याच्यात काही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यातून काही मार्ग निघेल असं माझं मत आहे.